गणेशदादा बेळणेकर चषक आयोजित नॉकआउटचे हे सामने आपल्याला यूट्यूब लाईव्ह तर्फे पाहायला मिळत आहेत. सर्व प्रेक्षक त्याचा आनंद लुटताना आपल्याला इथे दिसत आहेत. खरोखर चांगलं आयोजन व नियोजन इथे आपल्याला पाहायला मिळत आहे मंडळातर्फे. या स्पर्धेमधील 4 सामने संपुष्टात आलेत. आता होणार हा 5वा सामना ब्ल्यू आर्मी वर्सेस मास्टर ब्लास्टर. ब्ल्यू आर्मी संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय व नमस्कार. कधी आले? सकाळपासून होतात. ब्ल्यू आर्मी व मास्टर ब्लास्टर या दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूने कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ब्ल्यू आर्मी व मास्टर ब्लास्टर. बाला हे बाला वो देखो क्या है ये तो आलो आलो ना 5 मिनिटं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे ब्ल्यू आर्मी या संघाने व गोलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे ते मास्टर ब्लास्टर या संघाला. दोन्हीही तुल्यबळ असे संघ आपल्याला मैदानात पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहत आहेत अंकित यादव व सुमित आहे का तो? नाही सुमित नाही. नाव विचार तिकडे, त्यांना नाव विचार. थांबायचं आहे थोडं. अंपायर्स थांबायचं आहे थोडं. ब्ल्यू आर्मी संघाकडून सलामीचे फलंदाज दीपक व अपूर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत व मास्टर ब्लास्टर संघाकडून प्रथम षटक घेऊन येत आहेत मॅडी यांचा पहिला चेंडू दीपक यांना. ओ चांगला चेंडू. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. नक्कीच अतिशय छान असा सामना रंगलेला आहे. दोन संघांमध्ये पहिलाच चेंडू टाकलेला गेलेला आहे आणि तो निर्धाव चेंडू आहे. आणि एकूणच अतिशय उत्कृष्ट असं नियोजन गणेश भाऊ बेलवणकर यांच्याकडून. पुढचा चेंडू मॅडी यांचा उंच टोलावलाय. झेल झाला असता पण इथे झेल मात्र सुटतोय शिवराज यांच्याकडून. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांनी स्वतःचं व संघाचं खातं ओपन करतोय तो दीपक. चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय मॅडी. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती झेल होऊ शकला असता पण थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा चेंडू मॅडी यांचा दीपक यांना पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू जातो निर्धाव. बॅटचा व बॉलचा काही संपर्क होत नाही. धावसंख्या जैसे ते बिनबाद 2 धावा. ब्ल्यू आर्मी व मास्टर ब्लास्टर यांदरम्यान रंगलेला हा 5वा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मॅडी यांचा पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने तटवलाय. पाहूया झेल होतोय काय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार.
दीपक यांच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते बिनबाद 8 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागतील ब्ल्यू आर्मी या संघाला. पुन्हा एकदा त्याच दिशेने तटवून काढलाय चेंडू. चंदन येतोय, क्षेत्ररक्षण करतोय, थोडंसं फंबल होत आहे. 2 धावा काही रोखू शकत नाही आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 10. लॉस ऑफ 0 विकेट. नक्कीच खूप पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तटवलाय. चेंडू जातोय सीमा पार, चौकार आणि या 4 धावांनी षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते बिनबाद 14 धावा. 14 धावा. नॉकआउटचे हे सामने आपण पाहतोय. यामध्ये जास्तीत जास्त भर असेल ती विजयासाठी व त्याचप्रमाणे नेट रन रेटवरती पण लक्ष द्यायचं आहे सर्व विजयी संघाने. आता मात्र दुसरं षटक घेऊन येतोय. नाव काय? बॉलर नाव काय? प्रशांत. मास्टर ब्लास्टर या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय प्रशांत. स्ट्राईकवर आहे अपूर्व. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळतोय तो मास्टर ब्लास्टर हा संघ. सर्वांचं स्वागत आहे गणेश भाऊ बेळणेकर चषक 2026 मध्ये. ऑर्गनायझरची मॅच चालू आहे असा मेसेज आलेला आहे कॉम बॉक्स मध्ये. चंदन सिंग हे या संघाचं नेतृत्व करतायत. पुढचा चेंडू यॉर्कर लेंथ, चांगला कमबॅक बॉलर कडनं. दुसरी ओव्हर प्रशांत शिंदे याच्याकडनं सुंदर अशी गोलंदाजी बघायला भेटते. बॅट्समन कडे काही उत्तर नाही. बॅक टू बॅक 2 बिंदी गेंद आलेल्या आहेत. टॉट गेंड्स. साखळी सामन्यांमधला शेवटचा सामना आपण बघतोय. ऑलरेडी 4 सामने झालेले आहेत आणि आपल्याला 4 सेमी फायनलिस्ट भेटलेले आहेत. पुढचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. चंदन सिंगच्या हातामध्ये बॉल जाता जाता राहिला, झाडाने अडवला आणि चौकार. सुपर स्ट्रायकरचे सर्वे सर्वा अंकित यादव हे आपल्याला पंचांच्या भूमिकेत बघायला भेटत आहेत आणि सुमित शिंदे BTB 11चे सर्वे सर्वा लेग अंपायरच्या स्वरूपात. पुन्हा एकदा भिरकावलाय, फ्लिक करून सिक्सर. अपूर्वाकडनं येतोय दणकेदार छक्का. आणि सर्वांना मी माहिती देऊ इच्छितो आपल्याकडे ऑलरेडी 4 सामने झालेले आहेत. 4 संघ विनर ठरलेले आहेत. या सामन्यामध्ये जिंकणारा संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय करतो की नाही हे नेट रनेटच्या आधारावरती आपण ठरवणार आहात. पहिले 3 संघ डायरेक्टली सेमीफायनल मध्ये धडक मारणार आहेत आणि उरलेले 2 संघ 4थ्या आणि 5व्या क्रमांकाचे संघ नेट रनेटच्या आधारावरती क्वार्टर फायनल खेळणार आहेत. या मॅच नंतर लवकरात लवकर आपण पुढच्या सामन्यांची पण अनाउन्समेंट करूया. दरम्यान पुढचा चेंडू अपूर्वने शफल करण्याचा प्रयत्न. स्टंपिंगचा चान्स होता. कुठेतरी मॅडीकडनं थोडी चुकी झालेली आहे आणि बॉल जर हातात बसला असता तर स्टंपिंगच्या स्वरूपात आपल्याला एक विकेट बघायला भेटली असती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 24
24 रनवरती. परत एकदा सुंदर असा बॉल आणि ओव्हर समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 रन विदाउट लॉस. मास्टर ब्लास्टर संघाकडून दुसरं षटक हाताळलं होतं प्रशांत यांनी. दुसऱ्या षटकाची सांगता होते आणि तिसरं षटक घेऊन येत आहेत. स्वप्नील दादांचं आणि गुंडदादांचं आगमन झालेलं आहे आपल्या मंचावरती. गणेश दादा मी विनंती करेल की दोन्ही मान्यवरांना त्यांनी स्वागत करायचं आणि त्यांना आसनस्थ होण्यासाठी प्राचारण करायचं आहे. संघातर्फे तिसरं षटक घेऊन येत आहेत प्रफुल्ल बर्वे. पहिला चेंडू प्रफुल्ल यांचा ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू तटवतायत. 1 धाव मिळते आणि ही आणि ते गच्चाळाचं क्षेत्ररक्षण बघायला भेटतंय आणि 1 रनच्या जागेवर चालले चौकार. सिद्धेश दादा काय म्हणाल तुम्ही या फिल्डिंग बद्दल? कारण आपल्याकडे रन एवढे लागले नव्हते बोर्डवरती आणि तरीही अशा प्रकारचं जे क्षेत्ररक्षण संघाकडनं होतंय, कुठेतरी समोरच्या संघाला ऍडव्हान्टेज देण्याचा प्रयत्न होतोय की नाही? खरोखर इथे गचाळ क्षेत्ररक्षण मानावं लागेल. एक सोपा चेंडू कलेक्ट करू शकले असते, परंतु एका धावेच्या जागेवरती 4 धावा मिळत आहेत त्या ब्ल्यू आर्मी या संघाला. मला वाटतंय कुठेतरी नवख्या खेळाडूला हे मॅच प्रेशर हँडल करता नाही आलं असेल आणि त्या फिल्डरला यांनी चेंज करून डायरेक्टली फाईन लेग वरती पाठवलेलं आहे. बॅट्समनने लक्ष ठेवलं तर तिकडे कट करू शकतात ते, कारण नवीन प्लेयर आहे आणि मॅच प्रेशर मध्ये खेळतोय तो. बरोबर, प्रेशर हा प्रत्येक खेळाडूवरती आपल्याला पाहायला मिळतोय. जर अशी फटकेबाजी जर झाली तर खरोखर थोडासा बॅकफुटवर जाताना दिसेल मास्टर ब्लास्टरचा संघ. दरम्यान एक अजून सुंदर असा षटकार बघायला भेटला आपल्याला. दीपकच्या बॅट मधून येतोय सुंदर असा षटकार. कुठेतरी मला वाटतंय मिसफिल्डिंग मुळे चौका आला आणि त्यामुळे प्लेयरचं मनोबल वाढलं असेल आणि सुंदर असा षटकार बघायला भेटला. 34 रनवरती 0 विकेट. पुढचा चेंडू प्रफुल्ल यांचा फुलटॉस चेंडू ऑफसाईडच्या दिशेने तटवलाय. पाहूया क्षेत्ररक्षण होतंय काय. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेसाठी जात आहेत, दुसरी धाव पूर्ण करतायत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या बदलते. संघाची धावसंख्या होते 36 लॉस ऑफ 0 विकेट. इथे पण तुम्हाला 1 रनच काढून द्यायचा होता, पण कुठेतरी चपळाई बॅट्समनची म्हणावी आणि आळस हा फिल्डरचा म्हणावा, त्यामुळे 2 धावा चोरता आल्या. अजून एक पुन्हा उचललेला आहे, तो चाललाय सीमारेषा पलीकडे. षटकार. परशुदादांचं आगमन झालेलं आहे. परशुदादांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे आणि आम्हाला तुमच्या कमेंट्रीची आतुरता होतीच. परशुदादा तुम्ही येऊन माईक हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपलं कार्य बजावायचं आहे. आणि त्या दरम्यान एक उचलून मारलेला फटका आणि सुंदर असं झेल या स्वरूपात दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो. 42 रनवरती पहिली विकेट पडलेली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर होतं, अजूनही आहेत. नक्कीच झेल पकडले गेलाय फाईन लेगला. अगदी झाडाच्या मधून चेंडू पकड आला आणि कॅदर केला आणि मौल्यवान विकेट. बॅटर परततो तो डगआउटकडे. नक्कीच आमचे रुनवाल गार्डनचे जॉन इब्राहिम आपले ते आलेले आहेत. मनोजदा गोखले आपलं देखील हार्दिक स्वागत. आपलं सहकार्य फार मोलाचं आहे. आमच्या गणेश भाऊंना जे सहकार्य केलं त्याबद्दल आपलं खूप अभिनंदन. नक्कीच पूर्ण सेटअपची माहिती दिल्याबद्दल मनोजदा आपलं देखील खूप खूप अभिनंदन. आपण इथे आलात, आपली अटेंडन्स आपली प्रेझेन्स इकडे दाखवली त्याबद्दल आपले मनापासून आभार. पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट टाकतो. ऑफ कटर चेंडू टाकलाय, किपर देखील बीट झाला. तोपर्यंत धावा कलेक्ट केले गेल्या तर 1. नक्की अगदी बॉल पडल्याचा गर्रकण फिरला आणि किपर देखील कळलं नाही की हा चेंडू आहे तरी कसा. यस, ओव्हरच्या समाप्ती. अंकित यादव आम्हाला सांगतायत AK-47 3 ओव्हरच्या समाप्तीनं धावा झाल्या त्या 43 धावा. नक्कीच दादा, साखळी सामन्यांमधला शेवटचा सामना आपण खेळतोय आणि मी आठवण करून देतो सगळ्यांना, आपल्याला 4 विनर्स भेटलेले आहेत. या मॅच मध्ये 5वा विनर भेटेल
टॉप 3 जे नेट रन रेटच्या आधारावरती ठरवले जातील ते पोहोचतील डायरेक्टली सेमीफायनलमध्ये आणि उरलेले 4थ्या नंबरचे आणि 5व्या नंबरचा जो संघ असेल ते क्वार्टर फायनल खेळण्यात येईल आणि त्यांच्यामधला जो विनर असेल तो 4था सेमीफायनलिस्ट ठरेल या सामन्यांमधला. नक्कीच पूर्ण फेअर प्ले म्हणतात, जसं पिच सामन्याचं आयोजन आणि स्ट्रॅटेजी पूर्ण लिखित आहे तसं आम्ही पारदर्शकता जपण्याचा प्रयत्न केलाय. तेच दाखवतोय आपण. बॉलिंग एंडला आलाय चंदन. चंदन कोण तर हा चंदन ज्यांनी अपार मेहनत घेतली. गणेश बेळणेकर दादांसाठी एक सपोर्ट सिस्टीम होती ज्यांनी लीडिंग फ्रॉम द फ्रंट केलं. संपूर्ण सामन्याची आयोजनाची जबाबदारी घेतली तेच चंदन. पहिला बॉल आदळला चेंडू, टप्पा होता, कॉल होतोय का पाहावं लागेल. अंपायर सांगताय इट्स अ नॉट आउट. नॉट आउट म्हणतायत. चंदननी सांगितलंय, अंकितने सांगितलं नॉट आउट म्हणजे नॉट आउट. जास्त आर्ग्युमेंट करायची नाहीये. दोन्ही संघांना विनंती असेल. इन ऍक्शन मध्ये बघू शकतो. आपण मॅडीला आमचे दीपक दादा काळे देखील इकडे आलेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. आपण स्टेजवरती बसायचंय, स्थानपन्न व्हायचंय. प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक रुनवालकरांची आपलीशी असणारी स्पर्धा, सतत गेले 7 ते 8 दिवस चर्चेत असलेली स्पर्धा म्हणजे गणेश भाऊ चषक 2026. मॅन फ्रॉम खारेपाटण, बिलॉंग्स टू कणकवली. फुलटॉस चेंडू गॅदर केलाय. बघूया तिकडे फिल्डर आहे तोपर्यंत 2चा कॉल. नाही करता करता धावा कलेक्ट केल्या गेल्या तर 1-1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाले धावफलकावरती 45 धावा झालेल्या तर आहेत. जास्तीत जास्त धावा जमा करण्याचा बॅटरचा प्रयत्न असेल. राहुल दादा यांचं आगमन झालेलं आहे मंचाकडे, त्यांचंही हार्दिक स्वागत. फुलटॉस चेंडू होता, गॅदर काही करता आला नाही. बॅटचं कनेक्शन तिथे जसं हवं तसं झालेलं नाहीये. मात्र एक धाव तरी रोखू शकली नाही. राहुल दादा तुम्ही स्टेजवरती यायचंय. गणेश दादांना मी विनंती करेल, राहुल दादांना पटकन स्टेजवरती घेऊन त्यांना स्थानपन्न करायचंय. नक्कीच आमचे देवगडचा हापूस 1 पेटी पणाला लावले. मेडन ओव्हरला 1 पेटी पणाला लावले. हॅट्रिकला 1 पेटी पणाला लावले. लागोपाठ 6 6ला ते आमचे दीपक कुटे सर यांचं देखील खूप खूप अभिनंदन. आम्हाला मोटिवेट केल्याबद्दल, आम्हाला इन्स्पायर केल्याबद्दल. प्रत्येक खेळाडूचा काळजी घेतली जाते. 1 ओव्हर मिडन टाका. हापूस आंब्याची, देवगडच्या हापूस आंब्याची 1 पेटी घरी घेऊन जा. ती पण एकदम फ्री मोफत. कुठेतरी दादांचं मनपूर्वक आभार मानतो आम्ही सगळे. आणि कमेंट्री बॉक्समध्ये पण जर 1 पेटी फक्त टेस्टिंगसाठी पाठवली तर आम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकतो. या दरम्यान चंदनकडनं कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, कॉटन बोल्ड आणि सुंदर असा झेल टिपण्यात आलेला आहे. आणि हे चंदनने केलंय काय? रक्तबंबाळ झालेला आहे. रक्तचंदनने आपल्या संघासाठी झोकून दिलं. पूर्ण बॉडी पूर्ण हवेत होती, दोन्ही पाय हवेत होते आणि चंदनने केलंय तर काय? चांगला बॅटर डगआउटकडे पाठवलाय. अगदी नेत्रदीपक अशी कॅच पाहायला मिळाली चंदनच्या माध्यमातून. अगदी लीडिंग फ्रॉम द फ्रंट करतोय चंदन. अगदी त्याची मेहनत पाहायला मिळते. 7 दिवस एवढं रात्रंदिवस जागरण करून देखील आता देखील कॅच पकडण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय रक्तचंदनचा. या षटकातला शेवटचा चेंडू असेल शिल्लक. बघूया चंदनने अगदी टर्निंग पॉइंट झालाय. चंदनची ओव्हर आपण पाहायला मिळते गणित आता 48 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 4थं षटक प्रगतीपथावरती चंदन यांच्याकडनं. आणि सुंदर असा झेल आपण सगळ्यांनी बघितला. प्रेक्षकांकडनं ही टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. अगदी ह्या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य पाहावं लागेल. आपल्या महिला भगिनी, आपल्या माता भगिनी देखील क्रिकेटचा आस्वाद घेतात. कारण आज आहे सुपर डुपर संडे आणि आज देखील अक्षय तृतीया देखील आहे. सरळ रेषा खेळलाय उडवलाय गेलाय. आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावांसाठी. नक्कीच सुंदर असा एक षटकार बघायला भेटला आपल्याला बॅटिंग टीम कडनं. आणि धावसंख्या पोहोचली आहे ती 52 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. नक्कीच मनीष तिवारीच्या मनगडात होता जोर आणि त्यांनी मारलाय कडक 4 धावा. टू बी करेक्ट 6 धावा. 6 षटकार
नक्की रिकन्सिडर करायचंय. 6 ने ऍड करायच्या धावा. धावसंख्या धावपकर लागल्यात त्या 52. अब तक 52. बघूया 52 झालेत फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. करेक्शन आहे. 52 रनांवरती 2 विकेट पडलेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत अंकुश. राहुल दादा यांचं आगमन झालेलं आहे मंचावरती. गणेश दादा मी विनंती करेल की त्यांना सन्मान चिन्ह, श्रीफळ आणि शाल देऊन त्यांचं स्वागत करून त्यांना व्यासपीठावरती बसण्याची विनंती करावी. नक्कीच दोन्ही संघांना शुभेच्छा येतात राहुल दादांच्या मार्फत. लाख मोलाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत तुम्हाला. दोन्ही संघांनी भिडायचंय, 2 पॉईंट्स कट करायचे आणि पुढच्या राऊंडसाठी क्वालिफाय करायचंय. ऑल दी बेस्ट फ्रॉम राहुल. पहिला चेंडू, बुंदा चेंडू घेतलाय. बॅटरकडे प्रत्युत्तर नव्हतं. अजून एक बॉल मात्र या रनवरती मिळतील त्या धावा 1. धावसंख्या 1 ने ऍड होते. परशुदादा मी तुम्हाला एक अनाउन्समेंट करू इच्छितो. राहुल दादांकडनं एक अनाउन्समेंट झाली आहे. 3 छक्के किंवा 3 विकेट जर लगातार आल्या तर राहुल दादांकडनं त्या बॅटरला किंवा त्या बॉलरला 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. बघूया पुढच्या 5 चेंडूंमध्ये हे पारितोषिक कोणी पटकवू शकतं की नाही. 500 रुपये, 3 षटकार किंवा 3 विकेट, 5 चेंडू शिल्लक. पहिला षटकार. आलाय लागू झालं बॅटरला. लागोपाठ राहुल दादांनी 133 बाजूला काढून ठेवलेले आहेत. पुढच्या 2 बॉलवरती जर 2 षटकार आले तर बॅट्समनला भेटू शकतात रोख रक्कम 500 रुपये राहुल दादांकडनं. नक्कीच त्याने 2 बॉल फेस केली आणि 2 षटकार मारले. तब्बल 600चा रन रेट, स्ट्राईक रेट. अरे हे कोण आहे? मनीष बजरंगी 11 वाला बजरंगी. नक्कीच मनीष येतोय. मनीष ऍप्लिकेबल आहे. पुढचे 2 चेंडू षटकार मारावे लागतील. बघूया बॅटची टो लागते. पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय गरंगत. नो मॅन्स लाईन मध्ये बॉल टप्पा पडतोय. टप्पा पडून एक बॉल टप्पा कलेक्ट केला आणि बॉल फेकी गेली. अमाऊंट 33% खिशाच्या बाहेर आली होती पण ती परत खिशामध्ये गेलेली आहे राहुल दादांकडनं. जे अनाउन्समेंट झाली होती 3 बॉलवरती 3 षटकार. नक्कीच राहुल म्हणजे काय तर राहुल म्हणजे आपलं एटीएम, रुनवाल गार्डनचं एटीएम म्हणून राहुलला ओळखलं जातं आणि वेळोवेळी त्याच्याकडनं खेळाडूंची प्रशंसा केली जाते. खेळाडूंना रिवॉर्ड्स दिले जातात. अजून एक परफ्यूम डिलिव्हरी टाकली. बॉल आला कधी गेला कधी कळलंच नाही. बॉल परफ्यूम गेला, समोरनं बॉल गेला. निर्धाव चेंडू म्हणजे काय? इट्स अ डॉट गेन. दादा अजून एक अनाउन्समेंट झालेली आहे. शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार जर आले तर मनीषला भेटू शकतात राहुल दादांकडनं रोख रक्कम 500. 61 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिला मारण्याचा प्रयत्न पण डाऊन द ग्राउंड शॉट. मॅडीकडे बॉल होतोय. दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि रनआउटचा चान्स बनू शकला असता पण तेवढीच चप्पळ रनिंग बिटवीन द विकेट. या इनिंगचा शेवटचा चेंडू राईट वरती विकेट टाकेल. फेस करेल बॅटर. जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल बॅटरचा आणि कमीत कमी धावा रोखण्यामध्ये बॉलर बघूया यशस्वी होतोय का. द्वंद्व रंगलाय बॅटर आणि बॉलर मध्ये. द्वंद्व रंगलंय दोन्ही संघांमध्ये. कोणाचा पारडं जड, कोणाचं पारडं हलकं. येणाऱ्या पुढचे दुसरी इनिंग देखील सांगून जाईल. मात्र ह्या इनिंगचा शेवटचा चेंडू काय दाखवतोय पाहावं लागेल आपल्याला. बघूया पुढचा चेंडू. 12 नंबरचा गोलंदाज राईट मोर विकेट टाकतोय. संतोष येतोय. संतोषला दमखम दाखवावा लागेल. सरपंच व्हावा लागेल आपल्या संघाचा. अंकुश राईट मोर विकेट. बिंदी गेन टाकण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. उजव्या एसटीच्या बाहेर. काय घडतंय काय बिघडतंय. आले एक मौल्यवान विकेट आणि विकेटच्या सहित सांगता होते. विकेटची सांगता होते आणि धावफल कधी पहिल्या इनिंगच्या समाप्तीनं धावा झाल्यात त्या 63 म्हणजे 63 धावा झाल्यात. तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल, तुम्हाला धावा करायच्या त्या 64 धावा कंपल्सरी चेज असणार आहेत. मॅडी इन ऍक्शन मध्ये पाहू शकतो. चंदन इन ऍक्शन मध्ये पाहू शकतो. पाहावं लागेल कोण जिंकतंय कोण हरतंय. अगदी डोलाय मान अवस्थेत सामना पाहायला मिळतो आपल्याला. आणि लाईट गेली नाही. 63 धावा झाल्यात. 63 धावा हव्यात.
की सुंदर असा कमबॅक म्हणावा लागेल दादा. मास्टर ब्लास्टर या संघाने प्रथम फलंदाजी करत 63 रनांवरती रोखलंय ब्लू आर्मीला. ब्लू आर्मी कडनं 63 रनांचं आव्हान नक्कीच आपण पाहतो दिले गेलं आहे मास्टर ब्लास्टर संघासाठी. गणेश भाऊ बेळणेकर चषक 2026 मध्ये आपला सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण बघतोय नेत्रदीपक सामने, एक दिवसाचा सामना हा केलाय. नक्की 10 संघांनी सहभाग घेतलाय. नॉकआउट मॅचेस असणार आहेत. पहिले 5 संघ येणार आहे. 5 मधले 3 टॉप रन रेटवरती सेमीफायनल घेतील आणि चौथ्या सेमीफायनलीसाठी आपल्याला एक मॅच खेळावी लागेल. त्यांना क्वालिफाय होऊन चौथा संघ क्वालिफाय होईल. नंतर सेमीफायनल आणि फायनल अशी ही रूपरेषा असेल. रूपरेषा पाहता पाहता इथे महिलांचं देखील फार मोठं मोलाचं योगदान, पूर्ण कमिटीचं फार मोठं मोलाचं योगदान. चंदन असेल, स्वप्नील असेल, गिरीश असेल, स्कोरबोर्डच्या मार्फत गिरीश देखील परफॉर्मन्स देतोय. क्रिकेटमध्ये आता मॅच देखील खेळून आला. बॅटिंग केली, बॉलिंग केली, फिल्डिंग केली. आता परत आपल्या कामावरती आलाय तोच आपला गिरीश माडिक. अगदी मोलाचं योगदान लाभलंय गणेश भाऊंसाठी. प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्येक खेळाडूने मेहनत घेतली आहे. फक्त एकच गणेश भाऊ बेळणेकर चषक 2026 आम्हाला अंमलात आणायचं आहे, आम्हाला पूर्णत्वास न्यायचं आहे. नक्कीच प्रत्येक 12 खेळाडूने इकडे 12 संघाने इकडे सहभाग घेतलाय. लिजेंड्स असेल, गुगली लिजेंड्स, टॉवर 17 वॉरियर्स, टीके रॉयल, सुपर स्ट्रायकर्स, BTB 11, मास्टर बास्टर, प्राईम रोज वॉरियर्स, टॉवर 13 वॉरियर्स, अशा प्रत्येक 10 खेळाडूंचा, प्रत्येक 10 संघांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतोय. आयोजन देखील नेत्रदीपक असं झालंय. फार कमी वेळात आयोजनाला जरी वेळ कमी मिळाला मात्र कुठेच कमी ठेवलेली नाहीये. प्रत्येक खेळाडूला बनण्याची अवेलेबिलिटी, प्रत्येक खेळाडूला ओव्हर मेडनसाठी देखील. मास्टर ब्लास्टर संघासाठी एक पारितोषिक अनाऊन्स झालेलं आहे. चंदन आणि मॅडी या दोघांनी लक्ष द्यावं की 3 ओव्हर मध्ये जर हा सामना तुम्ही चेस केला विदाउट लॉस ऑफ 3 ओव्हर मध्ये जर हा सामना जिंकला मास्टर ब्लास्टर संघाने तर मनोज गोखले यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला रोख रक्कम देण्यात येईल. याच सामन्यासाठी 3 ओव्हर मध्ये तुम्हाला रन चेस करायचं आहे विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. हॅलो नक्कीच मनोज दादा गोखले. राहुल म्हणजे काय तर रुनवाल गार्डनचे ATM, दोन्ही ATM इथे बसलेत. खुलं होतंय का पाहावं लागेल. खुलं होतंय, ऑफर तर दिली आहे आणि प्रत्येक खेळाडूला इन्स्पिरेशन करण्यासाठी 500 काय 1000 रुपयाची देखील कॅश प्राइज दिलेलं आहे. नक्कीच प्रत्येक खेळाडूचा विचार करतात ते राहुल आणि मनोज गोखले स्टेजवरती स्थानपन्न आहेत. नक्की मॅच एन्जॉय करतायत. महिला वर्ग देखील, आपल्या मावशी, काकी, आई देखील इथे आहेत आणि प्रत्येक सामना एन्जॉय करतायत. नक्की चांगलं योगदान लाभलंय गणेश भाऊ यांच्या चषकांसाठी. नक्कीच गणेश भाऊ म्हणजे कोण तर ते आहेत ते खारे पाटणचे एक उभरते सितारे. नक्की कणकवलीचा उभरता सितारा म्हणजे गणेश भाऊ. त्याच्याच नावाने स्पर्धा खेळवली जाते. नक्कीच दादा, या मॅच मध्ये नेट रन रेट कडे मास्टर ब्लास्टरचं लक्ष असेलच. पहिल्या दादा नक्कीच मास्टर ब्लास्टर संघाचं लक्ष असेल ते नेट वरती पहिल्या 3 स्पॉट वरती त्यांना क्वालिफाय करण्याचं लक्ष असेल आणि त्यासाठीच 501 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये जर रन चेस झाला आणि तसाच काहीसा अंदाज मॅडीकडनं दाखवला गेला. दुसऱ्या षटकावरती शानदार अशी कव्हर ड्राईव्ह करत चौकार निघालेला आहे मॅडीच्या बॅटमधनं. एक नौखा खेळाडू आदिल मुजावर हा बॉलिंग ट्रॅकवरती आपला दुसरा चेंडू टाकला त्याने. त्याला सुंदर असा कव्हर ड्राईव्ह करत मॅडीने काढलाय चौकार. पुढचा एक चेंडू स्ट्रेट डाऊन द हँड्स होता. पहिला कॅच मिस झालेला आहे. मॅच मध्ये असं असतं की तुम्ही कॅच जर कुणाचा सोडला तर त्या बॅट्समनने तुम्हाला फोडला. आता बघावं लागेल की मॅडीची बॅट काय आग ओढते. पॉवर प्ले मध्ये तिसऱ्याच बॉलवरती मॅडीचा कॅच ब्लू आर्मी कडनं सोडण्यात आला.
फुलटॉस चेंडू उचलण्याचा प्रयत्न चाललाय तो चेंडू कुठे चाललाय सीमारेषा पलीकडे सिक्सर जोरदार प्रहार मॅडीच्या बॅटमधनं आपण आत्ताच आणि आठवण करून देण्यासाठी फक्त 4 चेंडूंमध्ये 10 धावा आलेल्या आहेत 3 षटकांमध्ये जर हा रन चेस पूर्ण झाला विदाऊट लॉस ऑफ एनी विकेट तर मास्टर ब्लास्टर संघाला भेटू शकतात 501 रुपयाचं रोख पारितोषिक आणि पारितोषिक अनाऊन्स केलं आहेत आपले रुनवालचे सल्लुमिया मनोज कोखले यांच्याकडनं आणि त्याच पारितोषिकाला साजेशी अशी खेळी मॅडीच्या बॅटमधून निघते बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो मागील 2 चेंडूंच्या पूर्वी एक झेल सोडण्यात आला होता आणि त्यानंतर आले ते लगातार बॅक टू बॅक 2 षटकार राहुल दादांचे 500 रुपये अजूनही व्हॅलिड आहेत असं आपल्याला आठवण करून दिले ह्या पुढच्या बॉलवरती जर अजून एक षटकार आला तर मॅडीला भेटणार आहेत 501 रुपयाचं रोख पारितोषिक राहुल दादांकडनं प्रतीक्षा असेल पुढच्या बॉलची परत एक उचलला आहे कव्हर्सच्या वरतून बॉल चाललाय कुठे चाललाय बॉल हातामधून परत एकदा सुटलाय आणि बॉल पोहोचलाय सीमारेषा पलीकडे जात होता पण अंपायर कडे लक्ष असेल आपलं अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असू शकेल राहुल दादांचे 500 रुपये कुठेतरी वाचले आहेत अंपायर कडनं फक्त 2 रनांचा इशारा ओव्हर समाप्त झालेली आहे कुठेतरी 500 रुपये बळकावण्यामध्ये बॅट्समन फेल झालेला आहे जसेच आपण राहुल दादांची अनाउन्समेंट करतो 500 रुपयासाठी बॅट्समन कुठेतरी घोळ करतो बस विषय संपला चांगली कमेंट्री केल्याबद्दल राहुल दादांकडनं परशु दादा आणि गणी दादा यांच्या दोघांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक पैसे जमा झालेले आहेत आणि त्यांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आणि आभार आणि फोटोग्राफर दादांना मी विनंती करेल की राहुल दादांचा 500 रुपये देताना एक फोटो घ्यावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 रन धाव फलकावरती लागलेले आहेत आणि कमेंटेटर्स यांचं सत्कार करताना राहुल दादांच्या हस्ते 501 रुपयाचं रोख पारितोषिक कमेंटेटर्स यांना भेटतंय 501 रुपये 250 वाटून घेणार आहेत गणित दादा आणि परशु दादा मंडळाला लागले तर ठेवून घ्या पुढच्या वेळेसाठी भरून पुढचा बॉल भिरकावला स्ट्रेट डाउन द ग्राउंड पहिल्या बॉलवरती येतोय सिंगल रन पंचांकडनं पेनलाइज केलं जात आहे नो बॉल साठी नो बॉल फ्री हिट असेल मला वाटतं अतिरिक्त खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर असल्यामुळे पंचांनी पेनलाइज केलेला आहे आणि ह्या आजच्या दिवसातला हा आपण असा पहिला नो बॉल बघतोय जेव्हा 6 फिल्डर 30 बाहेर होते कौतुक करावं लागेल अंकित आणि सुमित शिंदे दोनही पंचांचं फ्री हिटच्या स्वरूपात पुढचा चेंडू येतोय मॅडीकडनं जोरदार प्रहार आणि चाललाय कुठे षटकार कव्हर्सच्या दिशेने कुठेतरी नो बॉलचा फायदा आणि फिअरलेस बॅटिंग बघायला भेटते मॅडीच्या बॅटमधनं मॅडीचा झेल जर पकडला गेला असता तर मॅचचं चित्र काहीतरी वेगळं बघायला भेटू शकलं असतं आपल्याला पण बॅक टू बॅक 4 षटकार लगावत काय नाही मॅडी फक्त चंदनवरचा राग काढतो टी शर्ट दिला नाही अनाउन्स केलं चालेल आपल्याला एक मेसेज आलेला आहे की चंदन दादांनी मॅडीला शर्ट न दिल्यामुळे मॅडी हा राग काढतोय बॉलवरती षटकार ठोकून अजून एक मारण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पण निर्धाव चेंडू घोषित केलेला आहे मॅडी मारतोय मॅडी राग काढतोय हॅलो बोला ना हॅलो 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 हॅलो
विकी दादांकडनं एक अनाउन्समेंट करण्यात येत आहे. दिवसभरात जेवढेही सामने खेळवले जातील, कुठल्याही मॅच मध्ये लगातार 3-6 कोणीही मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक विकी दादा हिंगे यांच्याकडनं अनाउन्समेंट झालेली आहे. पहिला षटकार येतोय. परशुदादा, आत्ताच एक अनाउन्समेंट झालेली आहे विकी दादा हिंगे यांच्याकडनं. दिवसभरातील सगळ्या सामन्यांसाठी लागू असेल. कुठल्याही बॅट्समनने बॅक टू बॅक 3 षटकार जर लगावले तर विकी दादांकडनं त्या बॅट्समनला भेटणार आहेत 1000 रुपये रोख पारितोषिक. नक्कीच फक्त क्रिकेटची मांदियाई पाहायला मिळते, बक्षिसांचा देखील वरचढपणा पाहायला मिळतोय. इथे विकी दादांकडनं देखील प्राइज देखील आलेलं आहे. 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं आलेलं आहे. एक तर आलाय नाही नक्की अलंग कार्पेट समोर खेळला चेंडू. बघूया ब्ल्यू आर्मी लढते, ब्ल्यू आर्मी झगडते. बघूया फाईट, टफ फाईट चाललंय, द्वंद्व रंगलंय. मात्र सामन्याचं आयोजन केलंय ते गणेश भाऊ यांनी. अगदी नेत्रदीपक असं आयोजन. या ओव्हरचा शेवटचा चेंडू असेल. अंकित आम्हाला सांगतायत AK-26 शेवटचा चेंडू. राईट टाइम ओव्हर दी विकेट. फेस करेल तो मॅडी. मॅडी आहे. मॅडी बॅटचा फ्लो एकदम करकन फिरतोय. बॉल आपटलाय. बॉलचा बघूया संपर्क चांगला आहे. मात्र फाइंडिंग द फिल्डर्स. फिल्डर आला, फेकी केली. तोपर्यंत मॅडीने एक धाव कंप्लीट केली. म्हणजे काय, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. ओव्हर समाप्ती. 2 ओव्हर नंतर 35 रन बोर्डवरती लागलेले आहेत. नक्कीच इक्वेशन येऊन ठेपले ते 18 चेंडू आणि 29 धावा. अगदी डोळ्याचं पारडं फेडणारी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मॅडीच्या माध्यमातून आणि चंदनच्या माध्यमातून. 18 चेंडू आणि 31 धावा. 18 चेंडू आणि 29 धावा. 18-29 येणाऱ्या 3 षटकारमध्ये 29 धावांची जवळजवळ 9.57चा रन रेट असेल. 18 चेंडू आणि 29 धावा. अगदी रणरणत्या उन्हामध्ये प्रेक्षकांची मांदियारी पाहणारे क्रिकेट रसिक प्रेक्षक पाहायला मिळतात. इकडे स्टेजवरती आहेत ते संभाजी, आमचे राहुल दादा, नरेश साहेब, मनोज गोखले आणि आमचे गणेश भाऊ देखील उपस्थित आहेत. नक्कीच दादा, ब्लू आर्मी कडनं कमबॅकची प्रतीक्षा असेलच आपल्याला. या दरम्यान कॅप्टन नक्कीच आमचे मॉर्निंग वॉकचे स्वप्नील दादा देखील इथे अवेलेबल आहेत. त्यांचं देखील अभिनंदन करूया. सामन्याचा आनंद घेत आहेत स्वप्नील दादा. आपलं देखील हार्दिक स्वागत. कॅमेरामॅनचं देखील खूप खूप अभिनंदन करेल आम्हाला इथे सपोर्ट केल्याबद्दल, चांगलं आयोजन केल्याबद्दल. चांगला निघतं तिसरा डोळा पाहतोय आम्ही. आपले व्ह्युअर्स आहेत ते देखील पाहतायत GTCच्या माध्यमातून. दादा नक्कीच ऑर्गनायझरचं आपण खूपच जास्त अभिनंदन करायला हवं, कारण ह्या एवढ्या सक्सेसफुल अरेंजमेंट मध्ये ऑर्गनायझरचं कौतुक म्हणावं लागेल. आणि या दरम्यान एक सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं आदिल मुजावार या यंगस्टर खेळाडूकडनं. सुंदर असा चौकार अडवला त्याने आणि 2 रन चोरलेले आहेत. पण हा चषक गणेश दादा बेळणेकर चषक 2026 या सामन्याचे अरेंजमेंट केल्याबद्दल ऑर्गनायझरचे खूप खूप मनापासून आभार. आणि हे एक सक्सेसफुल ऑर्गनायझेशन होऊ शकतं आपल्या फ्युचर रुनवाल क्रिकेट ऑर्गनायझेशनसाठी. नक्की समोरचा चेंडू होता, थोडा बॉलचा टप्पा आधी वळवला आणि निर्धाव चेंडूची सांगत होते. कुठेतरी टप्पे बदलले. बॉलरने बघितलं हा बॅटचा रिप आहे, अगदी हाय लिफ्ट खेळतोय बॉल. अगदी बॅट अगदी फ्लोने फिरते. थोडीशी गती कमी केली आणि याचाच रिझल्ट म्हणजे काय तर आलाय तो निर्धाव चेंडू. पुढील चेंडू 20 नंबरचा 30 नंबरचा गोलंदाज राईट ओव्हर विकेट टाकेल. उजव्या एसटीच्या बाहेर अंकितचे हात दोन्ही जमिनीला समांतर आणि मिळत आहेत अवांतर धावा. धावा मिळतील तर 1 धावसंख्या होते. 38 धावा झाल्या धाव फलकावरती 38. नक्कीच इक्वेशन येऊन ठेपले ते 16 चेंडू आणि 26 धावा. 16-26 कुठेतरी सामना खुला करण्याचा प्रयत्न चाललाय मॅडीचा. चंदन देखील तितकी साथ देतोय. सरपंच होतोय, संकटमोचक होतोय मॅडी. खेळपट्टीची खडानखडा माहिती असणारे दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात आपल्याला, मॅडी आणि चंदन. नक्कीच चंदनला आपण ॲक्शनमध्ये पाहिलं पूर्ण 7 दिवस मध्ये. पिचची काळजी घेणं, ग्राउंडचं रिपोर्ट बनवणं, गोबर आणण्यापासून चंदनने काम केलंय. आणि हलक्या हाताने टाकलेला चेंडू 30 यार्ड्समध्ये अडवला जातोय बॉल.
बघूया, एकचा तर कॉल झालाय, करतायत प्रयत्न चालू आहेत. ब्ल्यू आर्मीचे प्रयत्न तर चालू आहेत. अशक्य शब्द मज न माहित, प्रयत्न माझा देव, आणि त्याच प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळत आहेत ब्ल्यू आर्मी. मास्टर ब्लास्टर नक्कीच बॉल आला, टोलवला, फाईन लेगला, भिरकावून दिला, आउट ऑफ दी पार्क. षटकार 6 धावांसाठी. नक्कीच दादा 3 षटकारांवरती 1000 रुपयाचं पारितोषिक मी आठवण करून देऊ इच्छितो सगळ्यांना. विक्की दादा हिंगे यांच्याकडनं अनाउन्समेंट झालेली आहे. त्याच आणि 500 रुपयांचं राहुल दादांचं पण पारितोषिक 3 षटकारांवरती असेल ह्या मॅच साठी. हॅट्रिक विकेटची असो किंवा षटकारांची असो, पारितोषिक हे भेटणार. त्या दरम्यान पहिला षटकार चंदन सिंग यांच्या बॅटमधून निघताना दिसतोय. इक्वेशन येऊन ठेपलंय 19 रन 14 चेंडूंमध्ये. नक्कीच प्रयत्न करा. तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना आम्ही मोलाची साथ देऊ. इन टर्म्स ऑफ कॅश, इन टर्म्स ऑफ ॲप्रिसिएशन, दोन्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला अगदी आबाच्या मार्फत पाहायला मिळते क्रिकेटचं आयोजन. आमचे आबा आलाय, पहिला तो आला होता. इनर रो दुसरा येतोय काय पाहावं लागेल. हो आलाय. षटकार 6 धावांसाठी. जल्लोष होतोय रत्नागिरी ते चिपळून. चंदन मारतोय उचलून षटकार 6 धावांसाठी. नक्कीच दादा 2 बॉलवरती 2 षटकार लगावून चंदन सिंग ठरू शकतो का ह्या 1000 रुपये किंवा 500 रुपयाचा मानकरी टोटल 1500 रुपयाचं रोख पारितोषिक चंदन सिंगला ऑन स्पॉट भेटू शकतं. पण या दरम्यान पंचांचा निर्णय चौकार घोषित केलेला आहे आणि कुठेतरी निघालेले 500 रुपये खिशामध्ये परत गेलेले आहेत. नक्कीच कुठेतरी फेअर प्ले म्हणजे कुठेतरी पाहावं लागेल, रिकन्साईल करावं लागेल. रिकन्साईल केल्यानंतर सांगितला गेला नाही, हा रोपच्या आतमध्ये टप्पा पडला म्हणूनच हा 4 धावा. नक्की चंदनचं बक्षीस देखील अजून लागू आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये षटकार मारावे लागतील त्याला. अजून एक भिरकावलाय, आउट ऑफ दी पार्क होतोय स्ट्रेट लाईन मध्ये. आणि प्रशांत मात्र आला षटकार 6 धावांसाठी. सामना खुला केला गेलाय चंदनच्या मार्फत. मास्टर ब्लास्टर बघूया काय करतोय. 9 धावा पाहिजेत. 9 धावा पाहिजेत. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 9 धावांची गरज आहे. सामना खुला करण्याचा प्रयत्न झाला, यशस्वी देखील झालाय चंदन. नक्कीच दादा कुठेतरी मला वाटते झाडाचं योगदान म्हणावं लागेल. 500 रुपये वाचले झाडामुळे तो चौकार घोषित झाला, नाहीतर तो षटकाराकडे चालला होता. 3 बॉलला 3 षटकार लिहिलेलेच होते. राहुल दादांचे 500 रुपये वाचले पण ते परत खिशातच गेले. नक्कीच राहुल दादा कधी फिकीर करत नसतो, कधी खिशात ठेवत नसतो. लागला 6 मारला तर लगेच देईल. आम्हाला माहिती आहे हीच राहुल दादांची ओळख आहे. नक्कीच आणि विकी दादांकडनं देखील कॅश प्राइज देखील आलेलं आहे. काही हरकत नाही, तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा, तुम्हाला योग्य तो मोबदला दिला जाईल. फक्त प्रयत्न आणि एफर्ट्स महत्वाचे आहेत. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. स्ट्राईकला येतो मॅडी. बघूया दीपक आलाय, राईट मोरदी विकेट टाकतोय, फेस करेल मॅडी. बॉफ कटर मॅडीने घुटना टेक तमाशात एक दाखवतोय, बघतोय अंतर पार करतोय का. आउट ऑफ दी पार्क, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार 6 धावा. नक्कीच अजून देखील चान्स आहे. नक्की सामना खुला होतोय. ब्लू आर्मीच्या हातून कुठेतरी सामना निष्ठच चाललाय. आता फक्त औपचारिकता आहे. बघूया शेवट कसा होतोय. मॅडी फेस करतोय. दादा दोन रनांची आवश्यकता. त्या दरम्यान एक अनाउन्समेंट झाली होती, तर विकेट न पडता जर मॅच जिंकली तर 1001 रुपयाचं पारितोषिक चंदन सिंग यांच्या संघाला गणेश दादा बेल्लेकर यांच्याकडनं भेटतंय. ते 1001 रुपयाचं पारितोषिक. अनबीटन विनिंग सिक्सर मारलेला आहे. नक्कीच आमचे गणेश भाऊ म्हणजे आबा यांच्याकडनं आला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलंय मास्टर ब्लास्टर या संघाला. या आपल्या संघाने या चंदन या मॅडी या
आपण घ्यायचा 1000 रुपये कॅश प्राईज फॉर दी नो लॉस. चेस केला स्कोर, चेस केला गेला, एकही विकेट न गमावता. नक्कीच ती पेअर इथे आपल्याकडे स्ट्राईककडे. नक्कीच ऑल दी बेस्ट. खूप चांगले खेळात ब्ल्यू.